स्टार्ट. सूर्याच्या तेजस्वी किरणांनी कोकिळेच्या मधुर स्वरांनी आम्ही आपले स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. जय नामदेव. सौभाग्यवती नलिनी दत्तात्रय प्रतिष्ठान संचालित श्री अनिलदादा रेशीमगाठी शिंपी समाजातील सर्व पोटजातीचे राष्ट्रीय महाअधिवेशन या ऑनलाईन कार्यक्रमात मी शीला राजेश पिंजरकर आपले मनपूर्वक स्वागत करते. आज 15 ऑगस्ट रोजी आपण सर्व या ऑनलाईन राष्ट्रीय महाअधिवेशनात आणि वधूवर परिचय मेळाव्यात सहभागी होत आहे. याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि पाहुण्यांचा मी आपणास परिचय करून देते. तसेच ते आपल्याला कोणत्या विषयाविषयी मार्गदर्शन करतील तेही सांगणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय रवींद्र बाबा बागुल राष्ट्रीय अध्यक्ष हे आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत माननीय अनिलदादा खैरनार. या कार्यक्रमाला विविध वक्ते देखील आपल्याला लाभलेले आहेत. ते याप्रमाणे डॉक्टर शीतल तुळसकर आणि त्यांचा विषय आहे मुलींचे वाढते वय, मातृत्व आणि मुलींच्या विविध समस्या. डॉक्टर प्राजक्ता राऊत यांचा विषय आहे विवाहानंतर मुलांच्या आणि मुलींच्या आईवडिलांचा सांभाळ कोणी करायचा. तसेच डॉक्टर चिंचोलकर यांचा विषय आहे हायर एज्युकेशन, स्ट्रॉंग फायनान्शियल पोझिशन अँड इगो इन मॅरेज लाईफ. डॉक्टर मिनल कुडाळकर यांचा विषय आहे प्री अँड पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग ऑफ बॉय, गर्ल अँड पॅरेंट्स. माननीय संजयजी खैरनार यांचा विषय आहे लग्न ठरवून नंतर दोघांना बरोबरीने शिकवता येईल का. अशा अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आज सर्व पाहुणे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. या सगळ्या समस्या आपल्या जीवनाशी निगडीत आहेत आणि या सर्व समस्यांवर प्रकाश टाकण्याकरता आपल्याकडे अत्यंत उत्कृष्ट असे वक्ते आपल्याला लाभले आहेत. चला तर मग करूया या कार्यक्रमाची सुरुवात. जय नामदेव. मी वनेश खैरनार आपणास सांगण्यास मला या ठिकाणी आनंद वाटतो की सौ नलिनी दत्तात्रय प्रतिष्ठान संचलित समस्त शिंपी समाजातील पोटजातींचे महाअधिवेशन, राष्ट्रीय महाअधिवेशन व वधूवर परिचय मेळावा असा हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला आपलेले आहे आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट, मितभाषी, समाजभूषण असे अखिल भारतीय श्री क्षत्रिय आणि शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अखिल भारतीय 12 बलुतेदार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबासाहेब बागुल यांना मी नम्र विनंती करतो की अशा सुंदर आणि छान गोड अशा कार्यक्रमाचं आपल्या शुभ हस्ते आपण उद्घाटन करावं अशी विनंती करतो. जय नामदेव. मी अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बाबा बागुल आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आज रोजी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिंपी समाजातील सर्व पोटजातींचे राष्ट्रीय महाअधिवेशन व त्यानंतर वधूवर परिचय मेळावा सौ नलिनी दत्तात्रय प्रतिष्ठान यांचेकडून आयोजित केला आहे. सर्वप्रथम मी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अनिलदादा दत्तात्रय खैरनार यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच या महाअधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणारे डॉक्टर शीतलजी तुळसकर, डॉक्टर प्राजक्ता राऊत, डॉक्टर चिंचोळकर, डॉक्टर मिनल कुडाळकर व मध्यवर्ती संस्थेचे मुख्य सचिव श्री संजयजी खैरनार यांचेही धन्यवाद व अभिनंदन. पण सौ नलिनी दत्तात्रय प्रतिष्ठान संचलित अनिलदादा रेशीमगाठी मोफत सेवा देणारा 7000 वधूवरांची नोंदणी असलेला सर्व पोटजातींचा समावेश असलेला एकमेव वधूवर ग्रुप आहे. सर्व समाज बांधव भगिनी
युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अनिलदादा खैरनार यांची टेलिग्राम ह्या ॲपद्वारे या समाजसेवेचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मी या महाअधिवेशनाचे व वधूवर मेळाव्याचे या मंगलमय वातावरणात अधिकृत उद्घाटन झाले असे जाहीर करतो. जय नामदेव. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात जमलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करते. आज आपल्याला लाभलेल्या मान्यवरांपैकीच एक डॉक्टर शीतल मंगेश तुळसकर या अकोल्यात गेल्या 19 वर्षापासून रुग्णसेवा करीत आहेत. डॉक्टर शीतल यांच्याबद्दल मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की त्या अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असून उत्तम मार्गदर्शकसुद्धा आहेत. अकोल्यात स्त्री शक्ती महिला मंडळाच्या सचिवपदी कार्यरत असताना त्यांनी अनेक उपक्रम राबवून महिलांना त्यात सहभागी करून घेतलेले आहे. त्या अकोला येथील HMC व JHMC येथे प्राध्यापिका पदावर सुद्धा कार्यरत होत्या. आजच्या या कार्यक्रमात त्या आपल्याला मुलींचे वाढते वय, नंतर मातृत्व व मुलींच्या येणाऱ्या विविध समस्या यांच्यावर मार्गदर्शन करणार आहे. तरी आपण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करूया. नमस्कार. सर्वप्रथम कुलस्वामिनी आई जगदंबा तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे मी स्मरण करते व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मंच, आपण उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जास्त वेळ न घालवता मी थेट विषयाला सुरुवात करते. मंडळी, गेल्या 2 दशकांपासून मी व माझे पती डॉक्टर मंगेश आम्ही अकोल्याला प्रॅक्टिस करीत आहोत, रुग्णसेवा करीत आहोत. तर या 2 दशकांमधील फरक असा जाणवला की आधीच्या दशकामधला आणि नंतरच्या या गेल्या 10 वर्षांमध्ये स्त्रियांच्या आजारांमध्ये बरीच वाढ झालेली आहे. जसे एंडोमेट्रिओसिस, मिसकॅरेज, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजेस, पाळीच्या काही समस्या आणि सोबतच मानसिक आजार, ताणतणाव वाढल्यामुळे, स्ट्रेस वाढल्यामुळे मुलींचे डिप्रेशन किंवा इतरही काही मानसिक आजार असतील त्या प्रमाणात खूप वाढ झालेली आहे. पूर्वीच्या तुलनेत यासाठी म्हणते की या सर्व बाबींचा जर विचार केला तर कुठे ना कुठे मुलींच्या लग्नाला जो विलंब होतो आहे ते या मागचं कारण असू शकतं असं आम्हाला वाटतं. कारण कंपॅरिझन जर केली तर पूर्वीच्या काळी लग्न हे 18 ते 21 वर्षाच्या दरम्यान होत असे. त्यानंतरही शिक्षण मुली घेत असत, त्यामुळे 24पर्यंत मुलींची लग्न होत असत. पण हल्ली पाहता मुलींच्या लग्नाचे वय हे 24-25 पासून थेट 30पर्यंत पोहोचलं आहे. काही मुली तर 30सुद्धा क्रॉस करतात. तर ही बाब जरा गंभीरतेने घेण्याची आहे. कारण आज विवाह करताना जरी काही समस्या येत नसतील फारशा, तरी ह्या जेव्हा पुढचे काही नियोजन आपण करतो, थोडक्यात मातृत्वाबद्दल मी बोलते किंवा आई होण्याबद्दल, तिथे कॉम्प्लिकेशन्स येण्याची फार शक्यता असते. आणि एक्सपर्ट्सच्या नुसारसुद्धा लग्नाचं योग्य वय हे 23 ते 27 या दरम्यान लग्न व पहिलं मूल जन्मास यायला हवं असे एक्सपर्ट्स सांगतात. कारण स्त्रीच्या शरीरातील प्रजनन क्षमता या काळामध्ये प्रचंड असते. त्यामुळे तुम्हाला कुठलेही एफर्ट्स न घेता प्रेग्नन्सी राहू शकते आणि कॉम्प्लिकेशन्सलासुद्धा मूल आणि आई या दोघांनाही सामोरे जावे लागत नाही. म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे की मुलींचे लग्न जुळवताना मुलींना योग्य ते मार्गदर्शन करावं. मी यासाठी मुलींचं नाव घेतलं कारण आजकाल काय झालं आहे ना की मुली अति महत्त्वाकांक्षी झाल्या आहेत. मी अति यासाठी म्हटलं कारण अति सर्वत्र वर्जयेत असं म्हटलं जातं. तर महत्त्वाकांक्षी मुलींनी असावं, आत्मनिर्भर पण असावं. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मुलींनी शिक्षण घ्यावं, जरूर घ्यावं. मी त्या गोष्टीशी सहमत आहे. परंतु
ह्या सगळ्या गोष्टी करताना आपली जी नैसर्गिक कर्तव्य आहेत त्या गोष्टींना दुर्लक्ष होऊ नये, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ नये आणि प्राधान्यक्रम हा मुलींना आपल्या करिअरसोबतच या गोष्टींनाही देता यायलाच हवा. करिअर जरूर करावं, पण अतिप्रमाणात तुम्ही आपलं वय निघून गेल्यावर लग्नाचा विचार केला तर मात्र ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सला तुम्हाला सामोरे जावं लागेल. मी पेशंट्सचं जे बघते दवाखान्यामध्ये मुली येतात, बऱ्याचशा केसेस अशा असतात की ज्या लेट मॅरेजमुळे पण असतात. काही मुलींना नॅचरली असा प्रॉब्लेम येऊ शकतो, मी असं म्हणत नाही की प्रत्येकीला असा प्रॉब्लेम येईल म्हणून, परंतु मॅक्सिमम मुलींना आजकाल हे प्रॉब्लेम्स येत आहेत. आपणही आजूबाजूला बघतो की बाळ होण्यासाठी ट्रीटमेंट सुरू आहे, IVF झालं आहे, IUI चाललं आहे. म्हणजेच काय की हे प्रमाण कुठेतरी वाढलेलंच आहे. तर माझी हे सांगण्याचा उद्देश हाच की मुलींसोबतच पालकांनीसुद्धा, काही पालक आपल्या वरसंशोधनाच्या वेळीसुद्धा फार म्हणजे चुजी असतात आणि फार वेळ घेतात किंवा त्यांच्यासुद्धा जास्त अपेक्षा असतात की स्थळ कसं असायला हवं, मुलींची डिमांड पूर्ण व्हायला पाहिजे किंवा न्यूक्लिअर फॅमिली असायला पाहिजे, मुलाचा पगार गलेलठ्ठ असायला पाहिजे, घर गाडी बंगला सगळं असायला पाहिजे. बरोबर आहे, मुलीसाठी बघताना आपण सगळं योग्य तेच बघणार, पण हे कुठेतरी याचा अतिरेक होता कामा नये. तर योग्य वेळी योग्य डिसिजन जर घेतलं तर मुलींना आपण हा नंतरचा जो कॉम्प्लिकेशन्सचा आहेर करणार आहोत तो आपल्याला अवॉइड करू शकतो आपण. आणि यावर पालकांनी जरूर विचार करावा. तर सोबतच एक्सपर्ट्सचं हे सुद्धा म्हणणं आहे की योग्य म्हणजे ह्या वयात जर मुलींची लग्न झाली तर त्यांचे वैवाहिक जीवनसुद्धा सुखी राहतं. म्हणजे योग्य वयात मुला-मुलींचे दोघांचंही जर लग्न झालं तर ही जोडपी खूप जास्त आनंदी राहतात. मॅक्सिमम असं बघण्यात आलेलं आहे की यंग एजमध्ये ज्या जोडपे आहेत, ज्यांची लवकर लग्न झाले आहेत, ते वेल सेटल आहेत, त्या मुली आपल्या करिअरसोबतच आपलं शिक्षण, आपलं करिअर, मुलं, घर, संसार व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत. म्हणून उगीचच आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा मारण्यासारखं ते होईल की लेट जर आपण कुठल्या या गोष्टीसाठी आपण जर उशीर केला तर. तेव्हा प्रत्येकच मुलीच्या आयुष्यात असा येईलच असं मी म्हणत नाही, परंतु स्वतःहून आपण या कॉम्प्लिकेशन्समध्ये मुलींना का ढकलावं, त्यासाठी योग्य तो निर्णय आधीच घ्यायला हवा, एवढीच माझी अनिशा आहे. कारण निसर्गतः जसं जसं वय वाढत जातं तसे तसे स्त्रीच्या शरीरातील बीजांड कमी कमी होत जातात. आणि जर पहिलं मूल हे 30 नंतर 35 नंतर होत असेल तर मात्र आई आणि मूल दोघांनाही या गंभीर स्वरूपाच्या कॉम्प्लिकेशन्सला सामोरे जावं लागतं. जसं आईला हाय बीपीचा त्रास होऊ शकतो, प्रीइक्लम्शिया, प्लॅसेंटा प्रिव्हिया, हेवी ब्लिडिंग होऊ शकतं. नंतर मुलांच्या बाबतीत म्हटलं तर बाळाला डायबिटीज होऊ शकतो, त्याला डाऊन सिंड्रोम जे क्रोमोझोमल डिफेक्ट आहे, मतिमंदत्व ज्याला म्हणतात, त्याला सामोरे जावं लागतं. आणि किंवा गर्भाशयातच बाळाचा मृत्यू होऊ शकतो किंवा प्रीमॅच्युअर बर्थ होऊ शकते. हे सगळे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. म्हणून हे सगळे अवॉइड करण्यासाठी कृपया मुलींची लग्न योग्य वेळेत करावीत, हीच माझी आपणास कळकळीची विनंती आहे. त्यामुळे एवढी मी आपल्यास विनंती करते आणि माझ्या वाणीला मी विराम देते. आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची शतशः आभारी आहे. धन्यवाद. हॅलो, मी उषा पोरे, राहणार पुणे. अनिलदादा रेशीम गाठी वधूवर मेळावा हा 15 ऑगस्ट दिवशी ऑनलाईन घेतला जाणार आहे. सर्व समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा.
आता मी मिनेल अविनाश कुडाळकर यांचा परिचय करून देत आहे. या बऱ्याच गोष्टीमध्ये समाजकार्य करतात. त्यामधून महिलांना मान मिळावा, त्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभा राहाव्यात, हा त्यांचा मुख्य हेतू असतो. शिवाय नामदेव महिला परिषदेच्या त्या सांगली विभागातील सभासद आहेत. त्यांना आपल्या जातीचा व्यवसायाबद्दल अभिमान आहे. आपला व्यवसाय करून मोठे उद्योग सुरू व्हावेत, ही त्यांची अतिशय मोठी तळमळ आहे. त्यांना यामध्ये यश मिळावं हे शुभेच्छा देऊन व अनिलदादा रेशीमगाठी या वधूवर मेळाव्याला पण खूप शुभेच्छा देऊन मी इथे थांबते. जय नामदेव. मी सौ मिनल अविनाश कुडाळकर, सांगली. अनिलदादा रेशीमगाठी यांनी भरवलेल्या आजच्या या 15 ऑगस्टच्या शुभदिनी ऑनलाईन वधूवर मेळाव्यात मला व्यासपीठ दिलं. लग्नापूर्वीचे समुपदेशन, लग्नानंतरचे समुपदेशन आणि नातेवाईकांचा हस्तक्षेप या विषयावर मला मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे बोलवलं. त्याबद्दल सर्व संस्थाचालक, आयोजक आणि वधूवर आणि पालक यांचे मी मनस्वी आभार मानते. विवाह ही एक कुटुंब व्यवस्था आहे. त्यामध्ये परिवार आणि समाज या दोघांचाही समावेश होतो. ती आणि तो जेव्हा लग्नबंधनात अडकतात तेव्हा त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून परिवार आणि समाज हा त्यांच्या सोबतच असतो. दीर्घकालीन विवाह म्हणजे जो विवाह दोघांच्या संमतीने, दोघांच्या प्रेमाने एकत्र रुजलेला असतो आणि त्यांची मुलं आणि त्यांचा सुखमय संसार हा खूप काळापर्यंत टिकतो. समाज त्यांना नावजतो. असा हा वैवाहिक जीवनाचा प्रवास. काळ बदलत गेला, तशा पद्धती बदलत गेल्या, परिस्थिती बदलत गेली. म्हणजेच शिक्षणाने माणूस प्रगल्भ झाला आणि त्यानुसार रीतिरिवाजामध्ये परिवर्तन आलं. त्या परिवर्तनामध्ये विवाहसुद्धा आहेच. पूर्वीच्या काळी लग्न व्हायचे, वधूवरांची पसंती हा त्यांचा परिवारच ठरवायचा आणि दोन्ही घरातील परिस्थिती पाहून दोघांच्या अनुमतीने म्हणजे कुटुंबाच्या अनुमतीने त्यांचा विवाह संपन्न व्हायचा. कित्येक दिवस तो आणि ती कधीच त्यांनी एकमेकांना पाहिलं नसताना, ओळख नसताना सुद्धा, कित्येक दिवस अबोला असताना सुद्धा ते दीर्घकालीन संसार करायचे. त्या संसाराच्या वेलीवर फुलांना जन्म द्यायचा आणि अशा रीतीने एकत्रित कुटुंबात आई वडील, सासू सासरे, आत्या काकू, मामा मामी, चुलत भावंड यांच्यासोबत यांच्या बरोबरीने सुखमय प्रवास त्यांचा व्हायचा. आता काळ बदलला. बदलत्या काळानुसार सर्वच प्रथा बदलल्या आणि त्यामध्ये सर्वत्र वेगळेपण दिसून आलं. त्याचं महत्त्वाचं कारण स्त्री शिकली. स्त्री शिकली म्हणायचं, मग पूर्वीच्या स्त्रिया शिकल्या नव्हत्या?
राजघराण्यातील स्त्रियांनी राज्यकारभार सांभाळला, आपल्या मुलांना मोठं केलं. जिजाऊ शिवबाच्या शिक्षिका झाल्या. आदर्श असा राजा त्यांनी आपल्याला दिला. झाशीची राणी बिकट परिस्थितीत लढली. बाळाला आपल्या पाठीशी हिमतीनं घेऊन तिनं आपलं नाव इतिहासात नोंदवलं. त्याचप्रमाणे कान्होपात्रा, संत जनाबाई याही स्त्रिया होत्या. त्यांनीही लेखन केलं. एक आदर्श समाजात घडवण्याचं साहित्य त्यांनी तयार केलं. कीर्तन भजन लिहिणाऱ्या या स्त्रिया त्यांच्या या माध्यमातून खूप मोठ्या झाल्या. या सर्व स्त्रियांना वाचताना, लिहिताना, आत्मसात करताना आपणही मोठ्या झालो. मग या स्त्रिया कोणत्या शाळेत गेल्या होत्या? त्यानंतर ही परिस्थिती बदलली. सावित्रीबाई फुले यांनी एका सामान्य कुटुंबातील स्त्रीने आपलं शिक्षणाचं मोल ओळखलं आणि सर्व स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. शैक्षणिक संस्था उभी केली. त्यांचं हे धाडस कुणामुळे? त्यांच्या पाठीमागे एक पुरुष होता. काहीच न येणाऱ्या अडाण्या बाईला शिकवणं आणि तिला इतकं मोठं करणं की इतिहासाने नोंद घ्यावी आणि अगणित सावित्री तयार कराव्या. मग तेव्हाची स्त्री कोणत्या शाळेत गेली? काळ बदलत गेला. मुली शिकल्या, गगनाला गवसणी घालू लागल्या. पंखात बळ आलं. जिथे पुरुष तिथे स्त्री आली. आणि त्या स्त्रियांच्या मागं पुरुषच असतात. मी तर म्हणेन, महत्त्वाचं वाक्य माझ्यासाठी आहे, कितीही काळ बदलला तर निसर्गाने अधोरेखित केलेलं स्त्री पुरुषाच्या विना आणि पुरुष स्त्रीच्या विना अपूर्ण आहे, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून या बदललेल्या काळामध्ये स्त्रीनं उंच भरारी मारण्याबरोबर आपलं कौटुंबिक जीवनसुद्धा साग्र संगीत व्यवस्थित व्यतीत करावं. कितीही शिकलो, ती आणि तो कितीही शिकलेला असेल तर काही क्षुल्लक कारणाने कौटुंबिक वाद निर्माण होतात आणि ते वाद इतके विकोपाला जातात. मग कौटुंबिक सल्ला केंद्र आणि न्यायालय गाठावं लागतं. घटस्फोटापर्यंत तक्रारी जातात आणि छान चाललेलं जीवन क्षणात विस्कळीत होतं. हे घडू नये म्हणून शहरामध्ये, गावामध्ये, सर्व ठिकाणी कौटुंबिक समुपदेशन केंद्र आज चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहेत. तिथे लग्नानंतर आणि लग्नाअगोदर कसं वागायचं हे शिकवलं जातं. लग्नाअगोदरच्या समुपदेशनामध्ये येणारी नववधू कशी असेल, तिच्या काय अपेक्षा असतील, तिला सासरच्या माणसांनी कसं ॲक्सेप्ट केलं पाहिजे, तिला कसं सांभाळलं पाहिजे, तिच्या चुका व्यवस्थितरित्या तिला कशा समजावून सांगितल्या पाहिजे, या गोष्टींचं मार्गदर्शन तिथे केलं जातं. तसेच
परिवाराला सुद्धा एकत्र बोलवून नवविवाहितेला कसं सांभाळलं पाहिजे, तिच्या ह्या चुकांवर कसं पांघरून घातलं पाहिजे, तिला कसं समजून घेतलं पाहिजे, शिकणारी स्त्री कशी असेल, तिच्या अपेक्षा काय असतील, या सर्वांचं मार्गदर्शन समुपदेशन केंद्रामध्ये केलं जातं. तसेच तो तिच्यावर अपार प्रेम करणारा, लग्नाआधी 2-2 तास बोलणारा, लग्नानंतर क्षुल्लकशा गोष्टीवरून, परंपरेवरून, रीतिरिवाज, कपडे, लैंगिक समस्या, मुलं बाळं, त्यांचं शिक्षण इत्यादीवरून दोघांमध्ये होणारे वाद हे विकोपाला जातात. यासाठी लग्नापूर्वीच त्याचं निराकरण होणं खूप गरजेचं आहे. मी सांगलीची रहिवासी आहे. मागच्याच आठवड्यामध्ये माझ्याकडे 4 केसेस अशा आल्या की मन खरं खिन्न झालं. 4 वर्ष दोघांचं एकमेकांवर प्रेम असणारं जोडपं लग्नबंधनात अडकलं. 4 वर्ष राहूनही तिच्या अपेक्षा त्याला कळल्या नाहीत, त्याच्या अपेक्षा तिला कळल्या नाहीत आणि शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं. दुसरं, शिकलेली मुलगी, सुंदर देखणी मुलगी, परिस्थिती नाजूक म्हणून खूप श्रीमंताच्या घरी दिली आणि मला कल्पनाही करवत नाही किंवा मला ऐकायलाही ते बरं वाटलं नाही. अशा आमच्या या गावामध्ये इतका हिंसाचार होतोय आणि ती शिकलेली मुलगी सहन करते. हेच जर समुपदेशन आधीच झालं असतं तर हे टळलं असतं. शिकलेल्या 2 मुलामुलींचा सुद्धा फक्त शिकलेले आहेत म्हणून लग्न केलं गेलं, परंतु दोघांची मतं गुणमिलन झालं नाही, त्यांचं गृहमिलन तर झालंच नाही. अशा परिस्थितीत ती त्याच्याबरोबर परिवार आणि समाज काय भोगत असेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लग्नानंतर सुद्धा घरात काम करणारी स्त्री तिच्या अपेक्षा, तिच्याकडून कुटुंबाच्या अपेक्षा, तिचं दिवसभर काम केलेल्याचं योगदान, तसेच नोकरी करणाऱ्या स्त्रीची तारेवरची कसरत, होणारी मुलं बाळं, त्यांचं संगोपन, शाळा, आजारपण इत्यादी गोष्टी जर योग्य त्यावेळी समुपदेशकाकडून समजून घेण्यात आल्या तर कितीतरी उद्ध्वस्त होणारी घरं वाचतील, घटस्फोट वाचतील आणि छान निरामय जीवन दोघंही जगू शकतील. विकोपाला भांडण गेलं. तो आणि ती नोकरीनिमित्त बाहेर आहेत. एकत्रपणाचा संस्कार त्यांच्यावर कमी पडला आणि मुलगा वडिलांचे अनुकरण करतो तर मुलगी आईचे अनुकरण करत असते. माझ्या वडिलांनी कधीच काम केलं नाही, मग मी का करू? तर ती आमच्या घरचे असे संस्कार आहेत, मला तसंच व्हायला पाहिजे. गोष्ट क्षुल्लक आहे, पण ती खूप विकोपाला जाणारी आहे. साधारण गोष्टीवरून मोठमोठे झगडे होऊन कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिलेले आहे. समाजात या समुपदेशन या संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आज त्याची खूप गरज आहे. शिक्षणाच्या मागे लागलेली ही पिढी संस्कार, एकत्रितपणा, एकमेकांचे रीतरिवाज, प्रेम, ओढ, माया हे सर्व विसरत चाललेले आहे आणि कुठंतरी ती थांबली पाहिजे. यासाठी आपण जरूर
विचार करावा. पत्रिका पाहताना आपण गुणमिलन पाहतो, पण ग्रहमिलन पाहतो का? पत्रिका पाहावी का नाही पाहावी हाही एक स्वतंत्र विचार आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचा निर्णय घ्यावा आणि परिवाराने आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन, योग्य ते प्रेम द्यावे, योग्य वेळी त्यांना साथ द्यावी आणि त्यांचा हा दीर्घकालीन संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी, संसाराचा रथ पुढे नेण्यासाठी आपण समाज, परिवार, नातेवाईक सर्वांनी त्यांना मदतीचा हात द्यावा. एवढंच मी माझ्या शब्दात सांगते. परत एकदा, पुरुष स्त्रीविना अपूर्ण आहे, स्त्री पुरुषाविना अपूर्ण आहे. हे निसर्गदत्त देणं आहे आणि ते आपण सर्वांनी अंमलात आणलं पाहिजे. माझे 4 शब्द तुम्ही ऐकून घेतले. वधूवरांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सार्थ जीवनास, कौटुंबिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. जय नामदेव, जय महाराष्ट्र. जय नामदेव. मी चंद्रकांत ताठे, अमरावती शिंपी समाज संघटनेचा सभासद. मित्रांनो, समाजातील एक बिकट समस्या म्हणजे योग्य वधूवर निवडून विवाह जुळवणी व विवाह आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा आवडता विषयसुद्धा आहे. या समस्येसाठी गेल्या काही वर्षापासून आपण विवाह परिचय मेळावा घेतलेले आहेत आणि त्या माध्यमातून अनेक विवाहसुद्धा जुळून आलेले आहेत. पण सध्या या 2 वर्षापासून कोरोना संकटाच्या या काळामध्ये आपण हे परिचय मेळावे घेऊ शकलो नाही. परंतु मित्रांनो, या विवाह जुळवणी क्षेत्रात अनिलदादा खैरनार यांचे नाव मोठे आहे. आदरणीय अनिलदादांनी टेलिग्राम या मोबाईल ॲपद्वारे अनिलदादा रेशीमगाठी हा ग्रुपच्या माध्यमातून या क्षेत्रात हा समाज एकत्र बांधला आहे. या ॲपच्या माध्यमातून त्यांनी मुलामुलींचे बायोडेटा सर्वांना उपलब्ध करून दिले आहेत. तसेच याच माध्यमातून त्यांनी अजून अनेक ऑनलाईन परिचय मेळावेसुद्धा आयोजित केले आहेत आणि यामधून अनेक विवाह जुळलेले आहेत, हे आपल्याला माहीत आहे. आपणास मला सांगताना हर्ष होतो आहे की भारत स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून त्यांनी सौ नलिनी दत्तात्रय प्रतिष्ठानच्या वतीने येत्या 15 ऑगस्ट रोजी ऑनलाईन राष्ट्रीय अधिवेशन परिचय मेळाव्यासह आयोजित केले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रवींद्रजी बागुल हे करणार आहेत. या अधिवेशनाच्या कार्यक्रमात त्यांनी आणखीन एक छान उपक्रम राबवला आहे. या अधिवेशनात त्यांनी आपल्या समाजातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना एकत्र करून त्या विषयावर त्यांनी त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केले आहेत. याच कडीमध्ये अमरावतीमधील एक मोठं नाव होमिओपॅथी क्षेत्रामधील मेडिकलमध्ये मोठं नाव डॉक्टर संतोषजी चिंचोळकर. हे डॉक्टर संतोषजी चिंचोळकर हे आपणाला हायर एज्युकेशन, स्ट्रॉंग फायनान्शियल पोझिशन अँड इगो इन मॅरेज या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर डॉक्टर साहेबांचे अमरावती तसेच विदर्भ स्तरावर परिचय करून द्यायची काही गरज नाही आहे, परंतु औपचारिक बाब म्हणून मी आमचे मित्र डॉक्टरजी संतोषजी चिंचोळकर यांचा थोडक्यात परिचय करून देतो. मान्य डॉक्टर चिंचोळकर साहेबांनी सन 1997मध्ये अमरावती गाडगेबाबा विद्यापीठातून होमिओपॅथी पदवी प्राप्त केली आहे व गेल्या 20 वर्षापासून होमिओपॅथी क्षेत्रामध्ये ते प्रोफेसरचे काम करत आहे. हे करत असतानाच त्यांनी नाशिक विद्यापीठातून होमिओपॅथिकमधील MD ही पदवी, पोस्ट ग्रॅज्युएट पदवी संपादन केली आहे. राजस्थान टाटिया युनिव्हर्सिटीमधून त्यांनी औषधशास्त्रामध्ये काम करून PhD मिळवली आहे. सन 2018मध्ये त्यांनी अमरावती येथे सिम्पथी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी ही संस्था स्थापन केली आहे. संस्थेचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहे. होमिओपॅथीचे अनेक कोर्सेस तेथे त्यांनी सुरू केलेले आहेत व त्याचा लाभ अमरावतीमध्ये समाज घेत आहे. डॉक्टर साहेबांनी होमिओपॅथी क्षेत्रात आजवर अनेक वेबिनार, संगोष्ठी आयोजित केलेल्या आहेत व ते सतत करत आहेत. होमिओपॅथी क्षेत्रात त्यांनी भरपूर लिखाणसुद्धा केले आहे. अनेक वर्तमानपत्रातून त्यांचे लेख छापून येत असतात. या माध्यमातून होमिओपॅथी क्षेत्रामध्ये ते प्रचार व प्रसार करत आहेत व आज ते या क्षेत्रात एक अग्रेसर नाव आहे. मित्रांनो, आपण त्यांच्या या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या आरोग्य संवर्धनासाठी ते खूपच उपयुक्त ठरणार आहे. मी या कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच या राष्ट्रीय अधिवेशनाचे शिल्पकार अनिलदादा खैरनार यांचे मनापासून अभिनंदन करतो व या संपूर्ण कार्यक्रमासाठी व भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. जय नामदेव. धन्यवाद.
सर्वप्रथम नामदेव महाराजांना वंदन करतो. सर्व शिंपी बांधव आणि भगिनींनी माझा नमस्कार. आज महाअधिवेशनाचे उद्घाटक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्रबाबा बागुल यांनी केलेल्या सर्व पोट जातीच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे मी स्वागत करतो. तसेच अधिवेशनाचे आधारस्तंभ अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी श्री अनिलदादा खैरनार व त्यांना जोड देणारे अमरावतीचे अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक श्री अनंतदादा जांगजोड पोट जातीच्या एकत्रीकरणासाठी सतत झटत असतात व तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक अखिल भारतीय नामदेव क्षेत्रीय महासंघाचे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्य सल्लागार श्री महादेवरावजी हुरपडे अकोला, अध्यक्ष श्री अरुणजी नेवासकर नाशिक, कार्यकारी अध्यक्ष श्री भास्कररावजी टोंपे अमरावती, महासचिव श्री ईश्वरजी धेरडे नागपूर व सर्व कार्यकारिणी व पोट जातीतील विविध संस्थांना मी प्राध्यापक डॉक्टर संतोष चिंचोळकर आज या मंचावरून त्यांचं अभिनंदन करतो. आज माझ्याकडे विषय आहे उच्च शिक्षित शिंपी समाजातील तरुण तरुणींना लग्नासाठी लागणारा वेळ, होणारा त्रास व त्यामुळे उत्पन्न होणारे पारिवारिक कलह, मानसिक व शारीरिक पीडना व सामाजिक येणाऱ्या अडचणी. पण हे का येतात यावर कोणीही स्पष्टपणे सांगत नाही. मित्र, मी यामध्ये कोणालाही दोष देणार नाही, कारण आजचं जग स्पर्धेचं जग आहे. प्रत्येकजण आपल्या जीवनातील स्पर्धेच्या मागे धावत आहे व आपण त्या स्पर्धेमध्ये कसं पहिला नंबर आणू याकडे सगळ्यांचं आपापले प्रयत्न चालू आहे. माझ्या शुभेच्छा ते करायलाही पाहिजे. पण यासोबतच ज्या समाजासोबत आपण राहतो, ज्या समाजाला आपण निगडीत आहे, त्या समाजाला सुद्धा मध्ये आपली जाण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण उच्च शिक्षित झालो म्हणजे समाजामध्ये आपला मान सन्मान व आपण केल्याची जी गाथा समाजामध्ये गायल्या जाते त्याबद्दलची आपली जी अभिनंदनस्पद जी भाष्य असते ती केल्या जाते, त्याची जाणसुद्धा आपण ठेवायला पाहिजे. पण आज जे उच्च शिक्षित वर्ग आहे तो उच्च शिक्षित वर्ग त्या उंचावर पोचल्यानंतर ती जी भूमिका घेतात ती भूमिका पूर्ण तऱ्हेने अहंकाराने भरली असते. कारण त्या उच्च शिक्षित वर्गातील त्यांच्यासोबत असलेले उच्च शिक्षित वर्ग इतर समाजाचा ज्या अभिमानाने ज्या अहंकाराने वागतो, त्यामुळे आपल्या समाजातील आपल्या
जवळतील नाते गोते हे आपल्यापासून दुरवतात. असं करू नये. कारण शेवटी आपल्याला जर जीवनात पुढे यायचं आहे, आपल्याला जर जीवनामध्ये काही करायचं आहे, तर आपल्याला समाजाची जोड असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण समाज हा आपल्यासाठी असतो. त्यामुळे समाजाला पुढे आणण्याची जबाबदारी सुद्धा आपली असते. हे सगळं स्पर्धा, हे सगळी गोष्ट चालू असताना ज्यावेळेस आपल्याला सामाजिक कार्याची गरज पडते, जसं आपल्या घरी कुणी वारलं किंवा आपल्या घरी कोणता कार्यप्रसंग आहे, त्यावेळेस आपल्याला कोणाची गरज पडते? आपल्याला समाजातल्या आपल्या लोकांची गरज पडते. मामा, काका, बाबा या सगळ्या गोष्टी किंवा इतर मंडळी. तर या दरम्यान जर समजा तुम्हाला लग्न करायचं असलं, तर लग्न करताना तुम्ही समाजातली मुलगी बघता. समाजातली मुलगी बघितल्यानंतर जर उच्च शिक्षित अनुरूप मुलगी किंवा जोडीदार आपल्या समाजामध्ये आपल्याला भेटत नाही, कारण आपला दृष्टिकोन काय असतो? आपला मर्यादित पोटजातीतला सर्कल. त्यामुळे आपण काय करतो? आपण फक्त त्या सर्कलमध्ये बघतो. न दिसलेली, न भेटते, अपयश येतो. अपयश आलं की आपल्याला काय होतं? निराशा येते. आपण दोषीकरण करतो समाजाला, किंवा आमच्या याच्यामध्ये असं नाही, तसं नाही. मी याबद्दल तुम्हाला 0 मार्क देईल, कारण हे तुमचा समज पूर्णतः चुकीचा आहे. कारण तुम्ही उच्च शिक्षित आहात. तुम्ही तुमच्या विचार आणि तुमच्या नॉलेजच्या भरोशावर वैचारिक पातळी वाढवा. शिक्षण वाढवल्याने वैचारिक पातळी वाढत नाही. उच्च शिक्षित झाल्याने वैचारिक पातळी वाढत नाही. पण त्याला वैचारिक पातळी तुम्हाला समाजाला धरून वाढवावं लागेल. कारण जर तुम्ही तुमच्या वर्तुळात मुलगी बघत आहात आणि तर तुम्हाला भेटत नाही आहे, तुम्हाला निराशा आली, तुम्ही सर्व शिंपी पोट जातीतील हा मार्ग आणि प्राधान्य द्या. हा जर तुम्ही प्राधान्य द्याल तर तुम्हाला यामध्ये नक्कीच यश येईल. मी असं या मंचावरून आज सांगतो. त्याचं कारण तुम्हाला असं वाटेल की हे व्यक्तिमत्व कोण आहे भाऊ, आम्हाला एवढ्या यांनी सांगत आहे. मित्र हो, मी सुद्धा एक तुमच्यापैकी उच्च शिक्षित डॉक्टर आहे आणि माझं एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मागील 15 वर्ष पहिले मी माझी होमिओपॅथीची डिग्री पास केली आणि माझा स्वतःचा दवाखाना टाकला. मी महाविद्यालयामध्ये, होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून लागलो. घरामध्ये फक्त आम्ही 2 भाऊ, स्वतःचं अमरावतीमध्ये घर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना सुद्धा मला काही लोक म्हणायचे मुलाचं वय जास्त आहे, काही म्हणत होते की मुलाचं घर बरोबर नाही, कोणी म्हणत होते नाही मुलगा दूर राहतो, घर जावई म्हणून या. मला सांगा तुम्ही, इतकं सगळं असताना सुद्धा मला मुलगी बघता बघता 2-2.5 वर्ष निघून गेली. त्यावेळेस मी फक्त मर्यादित माझ्या पोट जातीमध्ये मुलगी पाहण्याचे
कारण माझ्या घरच्यांचे तसे मला मार्गदर्शन होते. पण ज्या वेळेस मी या गोष्टीचा विचार केला की मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे, मला एक होमिओपॅथिक डॉक्टर मुलगी पाहिजे होती माझ्या अनुरूप. कारण मी ज्या प्राध्यापक पेशामध्ये होतो त्याच्यामध्ये मला ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी मला समजणारी मुलगी पाहिजे होती, की भविष्यात जर माझा दवाखाना बंद न राहाव किंवा भविष्यात मला तिने समजून घ्यावं, या दृष्टिकोनातून मला एक होमिओपॅथिक मुलगी पाहिजे होती. मित्रहो, मी त्यानंतर सर्व पोस्ट जातीतल्या मुलींना प्राधान्य दिलं. त्यानंतर मला खूप स्थळं आली. कोणी BMS डॉक्टर आली, कोणी गायनिक ऑप्स आली, MBBS आल्या. पण मी त्यांचं चयन कधी केलं नाही. मी फक्त एक होमिओपॅथिक साध्या सिंपल सुंदर मुलीचं चयन केलं. आणि आज तुम्हाला मी सांगायला या मंचावरून गर्वाने सांगू शकतो की मी आज या मंचावरून ज्यांनी मला याच्यामध्ये मदत केली, अमरावतीतले श्री प्रदीप भाऊ जावरकर आणि डॉक्टर विवेक पिऊलकर, त्यांचे धन्यवाद मानतो. आणि मी आज 15 वर्षापासून एक सुखाचा संसार करत आहे. त्यामध्ये मला 2 गोष्टीचा फायदा झाला. 2 गोष्टीचा म्हणजे मी जे त्यावेळेस BHMS डिग्री होतो त्याच्यानंतर मी PhD केलं आणि त्याच्यानंतर मी PG केलं म्हणजे MD होमिओपॅथी केलं. आणि आज मी या पेशात राहून तिच्या जोडीने PhD करतो आहे होमिओपॅथीमध्ये. यासाठी मी जे समाज बांधव होते त्यांना धन्यवाद तर दिलंच, पण सोबतच जे माझे आजोबा आहेत अकोल्याचे श्री महादेवराव हुरपडे, त्यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केलं. कारण समाजामध्ये जर तुम्हाला आपल्या अनुरूप मुलीची निवड करायची आहे तर तुम्ही सर्व पोट जातीमध्ये त्याचा विचार करा, त्याला प्राधान्य द्या आणि प्राधान्य देऊन योग्य अनुरूप तुम्हाला अनुरूप असलेली, तुमच्या परिवाराला अनुरूप असलेली मुलीचा निवड करा. यांनी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या उच्च शिक्षणाचा व तुमच्या इंटेलिजन्सीचा तुम्हालाही फायदा होईल, समाजालाही फायदा होईल आणि तुम्हाला समाज योग्य तो तुमचं जी प्रतिष्ठा आहे ती तुम्हाला मिळेल. मित्रहो, जीवन खूप सोपे आणि गोड आहे. फक्त त्याच्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन आहे ना, तो योग्य असला पाहिजे. कारण आजच्या घडीला उच्च शिक्षित तरुण तरुणी फक्त एकाच आजाराने ग्रस्त आहेत, तो म्हणजे त्यांचा अहंकार. आणि त्यांना त्यांच्या वर्तुळातून अति अपेक्षा असतात समाजातून. आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की तो जो अहंकार असतो तो आयुष्यामधील जो एक गोडवा असतो त्या गोडव्यामध्ये विष घालवण्याचं काम करतो. कारण काय आहे, मुलाला मुलगी पसंत नाही, कारण मुलगा उच्च शिक्षित असतो, त्याला सुंदर अशी मुलगी पाहिजे असते, पण त्याला त्या मुलीचे गुण नसतात पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की त्यांनी तिचे गुण बघावं. संस्कारी आहे, सौंजळ आहे, तिचा स्वभाव कसा आहे, तुम्हाला घरातून ते समजून घेईल की नाही. मुलीला मुलगा मोठ्या नोकरीदार पाहिजे, तो त्याचा तिला रंग पसंत नसतो, अरे काळा आहे तर काय झालं, पण त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे, तो उच्च शिक्षित आहे, तो गुणवत्ता आहे, त्यांनी आतापर्यंत केलेले कर्तृत्व इतका शिकला तो, त्यांनी ती मिळवलेली डिग्री आणि त्या मिळवलेल्या डिग्रीच्या भरोश्यावर त्यांनी अर्जित केलेलं ते पद हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे काय होतं की प्रत्येकजण
काय करायचं आणि काय नाही करायचं या संभ्रमात असते. आणि ते जेव्हा कोणी मार्गदर्शक नसते, कोणी समजवत नाही, त्यावेळेस जो निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय घेण्यात येते. आणि आजच्या या मंचावरून मी अजून एक सांगू इच्छितो की स्त्री ही अनंत काळाची माता आहे. आजची उच्च शिक्षित वर्गातली जी माता असते ती मुलांचं संगोपन, त्यानंतर घरातील विशिष्ट प्रकारे असलेले काही विधी असतात, यामध्ये ते खूप प्रमाणात दुर्लक्ष करते. आणि दुर्लक्ष केल्यामुळे तिला काय वाटते की मी वकील झाली, मी डॉक्टर झाली. पण आज हा जो समाज घडत आहे, ही जी परिस्थिती उत्पन्न होत आहे, याचं कारण आहे की त्या मुलीला उच्च शिक्षण घेताना बाकीच्या गोष्टीचं जे एक नॉलेज असते ते नॉलेज देण्यामध्ये परिवार कमी पडतो. म्हणून मला म्हणायचं आहे की तिने उच्च शिक्षणासोबत पारिवारिक जी एक जबाबदारीचं काम असते ती सुद्धा तिने त्याच योग्य रीतीनं सांभाळायला पाहिजे. तरच तिच्या परिवाराला व समाजाला पुढे नेण्यामध्ये तिचा योग्य असा वाटा राहील. मित्रहो, प्रत्येकजण जे उच्च शिक्षित वर्ग आपल्याला अनुरूप असलेली जी जोडीदाराची निवड करतील, त्याच्यामध्ये मी दोन्ही तरुण आणि तरुणींना एवढंच सांगेन, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. कारण तुम्ही शिक्षित आहात, तुम्हाला माहीत आहे की जे छोटा जो 3 अक्षरी जो इगो असतो, EGO, हा 12 अक्षरी रिलेशनशिपला कसं उद्ध्वस्त करतो. कारण म्हणूनच मी म्हणतो, बदला तुमचे विचार, बदला तुमचं आयुष्य, बदला तुमचे विचार, बदला तुमचे आयुष्य. नका करू अहंकार उच्च शिक्षणाचा. आणि लक्षात ठेवा, पहिलेच्या काळी लोक अज्ञानी होते, पण त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा अहंकार नसल्यामुळे त्यांचे जीवन सोपे आणि सुंदर होते. म्हणून अज्ञानाने न होणार नाही एवढे नुकसान, अज्ञानाने होणार नाही एवढे नुकसान माणूस तेवढे करते अहंकाराने नुकसान. आज या मंचावरून मी एवढंच मार्गदर्शन करू इच्छितो की उच्च शिक्षण जरी असलं तरी आपल्या स्वभावामध्ये एक समजूतपणा आणा, एक परिपक्वता बघा. कारण शिक्षणाचा फायदा हा नेहमीच तुमच्या समजूतदारीला जातो. आणि तुम्ही जर त्याप्रमाणे जर वागले तर समाजामध्ये एक मोठा स्तंभ निर्माण होईल आणि लोक तुम्हाला त्याबद्दल विचारणा करतील, तुमची प्रतिष्ठा करतील, तुम्हाला मान सन्मान देतील. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही सर्वांचा आदर करा आणि सर्वांना आदर द्या. एवढे 2 शब्द सांगून मी आपली आजचा हा मार्गदर्शक सोहळा संपवतो. धन्यवाद. जय नामदेव. आजच्या समस्त शिंपी पोट जातीच्या
राष्ट्रीय अधिवेशनाचे तसेच वधूवर परिचय मेळाव्याचे आणि अनिलदादा रेशीम गाठी याचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिलदादा दत्तात्रय खैरनार, अखिल भारतीय श्री क्षत्रिय शिल्पी समाज मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व बाराबलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष श्री रवींद्र बाबासाहेब बागुल, त्याचप्रमाणे डॉक्टर शीतलताई तुळसकर, डॉक्टर प्राजक्ता राऊत, डॉक्टर चिंचोलकर, डॉक्टर मिनलताई कुडाळकर, उपस्थित समाजबंधू भगिनी आणि विवाह इच्छुक तरुण तरुणी, आपणास सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या स्वातंत्र्य दिनी अनिलदादांनी एकतर आपणास परिचयाची एक संधी या ऑनलाईन मेळाव्यातून उपलब्ध करून दिली आणि फक्त वधूवर परिचयाचीच नाही तर या वधूवरांनी त्यांच्या पालकांनी कसे वागावे याबाबत त्यांनी या अधिवेशनात आमच्यासारख्यांना विचार प्रकट करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल अनिलदादांचे धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आज या 4 डॉक्टर विभूतींमध्ये मला माझे विचार प्रकट करायचे म्हणजे माझ्यावर थोडासा अन्याय झाला असं मला वाटतं. परंतु अनिलदादांसारख्या मोठ्या भावाने मला सांगितलं की तू खैरनार आहे, निश्चितपणे आपण करा, आणि तो विश्वास आणि आपल्या सर्वांचं प्रेम या भावनांचा आदर करत मी समाजासाठी किंवा आपल्यासाठी नवीन असलेला विषय लग्न ठरवून नंतर दोघांना बरोबर शिकवता येईल का, हा प्रचलित नसलेला विचार घेऊन मी आपल्यापर्यंत येत आहे. सर्वप्रथम माझी पालकांना विनंती राहील का याच्यात हा प्रश्नच जो केलेला आहे तो पहिल्यांदा आपल्यासाठी, कारण आपल्यात जर विचार रुजला तर आपण आपल्या पाल्यांमध्ये तो विचार रुजवू शकतो आणि तो पाल्यांमध्ये जेव्हा विचार रुजेल तेव्हा त्याची फलश्रुती मिळू शकते. तर काय करायला पाहिजे, का हा विचार पुढे आला? अनिलदादा आणि अनेक मंडळ सातत्याने वधूवर परिचय मेळावे घेत असतात. वधूवर परिचय होतात, लग्न जुळतात, परंतु ते जुळलेले लग्न किती मन जुळतात एक प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यामुळेच समाजात जी आपली सुदृढ कुटुंब पद्धती आहे ती कुठेतरी विखरत चाललेली आहे. घटस्फोटांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, ईर्ष्या वाढत चाललेली आहे, इगो वाढत चाललेली आहे. मग कुठे संपवायला पाहिजे, कसे संपवायला पाहिजे, मग त्याच्यावर कशा पद्धतीने विचार विनिमय व्हायला पाहिजे, त्याच अनुषंगाने अनिलदादांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, शिक्षण हे जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. उच्च शिक्षण निश्चितच घ्यायला पाहिजे. उच्च शिक्षणाबरोबर कौटुंबिक जबाबदारी पण घेतली पाहिजे, योग्य वेळेस घेतली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे विवाह हा योग्य वयात व्हायला पाहिजे. पूर्वीच्या काळी जर बघितलं किंवा आपल्या पिढीतलं जर बघितलं तर आपल्या सर्वांचे विवाहाचे वय माझ्या हिशोबाने साधारणतः 20 ते 25, फार तर फार 25 हे असेल. आणि
त्यावेळेस कदाचित कोणी जास्त कमवत असेल, कोणी कमी कमवत असेल. कित्येक गृहिणी संसाराला हातभार सुद्धा त्यांनी आर्थिक अर्थार्जन करत नसतील, परंतु संसाराचा गाडा, कुटुंबाचा गाडा एका बाजूने घट्टपणे किंवा खंबीरपणे रेटलेला आहे त्यांनी. ते आपले संसार झाले नाहीत का? निश्चितच झाले. आपले संसार झाले म्हणूनच आज आपण आपले मुलं उच्च शिक्षित करतो. मग आपल्या मुलांचे विवाह हे आपण 28, 29, 30, 32 या वयापर्यंत करावे हे योग्य आहे? याला शरीरशास्त्राची परवानगी आहे? विचार करायला पाहिजे. आपण जेव्हा ह्या गोष्टी बघतोय का मुलांचे वाढते वय, लग्नाचे वाढते वय, मग त्याच्यातनं होणारे त्रास, नुकत्याच 4 व्यक्तींनी आपापल्या विषयातून याचं विश्लेषण केलेलं आहे आणि अतिशय काही प्रमाणात विदारक अवस्था पण आपल्या आपल्या कुटुंबात सुद्धा दिसायला लागलेली आहे. आपण जेव्हा बघतोय का मुलं शिक्षण घेतात, एक शिक्षणानंतर उच्च शिक्षण, उच्च शिक्षणानंतर अतिउच्च शिक्षण, मग डॉक्टरेट, वय वाढतच चाललंय, मग सेटलमेंट, मग लग्न, मग लग्नानंतर मग पुढे संसार, वय 30-35. अहो आयुष्य आहे तरी किती? अवघं 65-70 वर्षांचं आयुष्य मिळतंय आपल्याला आता. आणि या धकाधकीच्या जीवनात जर आपण आपले आयुष्याचे सोनेरी दिवस जर आपण हरवून टाकू तर त्याचा काय उपयोग आहे त्या पैशांचा? मग हेच पैसे आपल्या आजारपणाला कामाला येतील का? त्यापेक्षा उलटा विचार का नाही करत आपण? आणि म्हणूनच मी आज हा प्रश्न आपल्या समोर मांडतोय का आपल्या मुलांचं शिक्षण हे लग्नानंतर सुद्धा नाही करू शकत का? माझ्या मते तर निश्चितच करू शकतो. मी नुकतीच घडलेली आमच्या एक मित्रांमधली एक कथा सांगतो. माझा एक मित्र आहे, त्याचा मुलगा सुद्धा लग्नाचा झालेला आहे, इंजिनियर झालाय, MS करायला त्याला अमेरिकेत जायचंय. त्याच्याच नात्यातली, मित्राच्याच नात्यातली एक मुलगी होती, ती सुद्धा MBA झालेली आहे. तिला सुद्धा उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला जायचंय. समाजात त्यांच्या नातेवाईकांमध्ये हा दोघांचा जोडा खूप सुंदर दिसेल असं कायम म्हटलं जातं. याही दोघांच्या मनात, माझ्या मित्राच्या आणि त्याच्या पत्नीच्या मनात ती मुलगी होती, किंबहुना त्यांच्या मुलाच्याही मनात होती. परंतु शिक्षण आणि करिअर हे आड येत होतं. असेच आम्ही एक दिवशी त्यांच्या घरी गेट टुगेदर केलेलं होतं आणि सहज विषय निघाला, त्याच्या लग्नाचा, मुलाच्या लग्नाचा विषय निघाला. आणि त्यात मग आमचा एक अमेरिकेतला मित्र आलेला होता. त्यांनी सुचवलं का रे, तुम्ही त्यांचं लग्न का नाही करून टाकत आहे? आणि लग्न करून ते शिक्षण नाही करू शकणार का? सर्वजण त्याच्याकडे पाहून जोरजोरात हसायला लागले आणि त्याची थट्टा करायला लागली. परंतु मला तर विषयातलं गांभीर्य समजलं, विचारातली ताकद सुद्धा कळली. त्याला वाटलं निश्चित तुझ्या विचारात निश्चित काहीतरी दम आहे. आणि मग त्यावर आम्ही निरनिराळे आपली मते मांडायला सुरुवात केली, काय होईल, काय नाही होणार. आणि जेव्हा अर्धा 1 तास ही चर्चा चालली, मग त्यातनं त्या माझ्या मित्राला आणि त्याच्या पत्नीला आम्ही कन्व्हिन्स करण्यास यशस्वी झालो. ठीक आहे, आपण असं त्यांना विचारूया. आणि मग 2-3 दिवसांनी मुलीच्या आईवडिलांना आणि मुलीला मित्राच्याच घरी बोलवलं. एक आम्ही निवडत 7-8 जण परत जमलो आणि चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा तर त्यांचाही नकार होता. त्यांना सांगितलं की याचा फायदा काय,
त्याचा फायदा असा आहे का दोघांचे एकमेकांचे मन जुळते आणि शिक्षण करताना कोणती अडचण त्याच्यातली काही राहणार नाही. मग ते म्हणे नाही, जर आपलं लग्न झालं तर त्यानंतर लगेच मूलबाळ वगैरे. तर म्हटलं हे गोष्टी प्लॅनिंगच्या असतात. अशाही तुम्ही करिअर करताना या गोष्टी आपण विवाहानंतर सुद्धा प्लॅनिंग करत असतो. तर ती गोष्ट अडचण ठरण्याचं कोणतंही कारण नाही. मग विषय आला खर्चाचा. तर खर्चाचा विषय आल्यानंतर आम्ही सांगितलं मुलीच्या वडिलांना का तुम्ही तिला शिकवणार आहात तर तुम्ही तिचा खर्च करणार आहात. मग तो तुमच्या घरी असताना केला काय आणि तिच्या सासरी असताना केला काय. ते म्हणे ही गोष्ट बरोबर आहे. ते त्या गोष्टीला तयार झाले. मग करणार कोण, काय करणार, काय नाही, अशा सर्व गोष्टींवर चर्चा झाली. ते म्हणे काही दिवस तर मुलगी इथे थांबेल, मग तिचं घरी कोण करेल. मग तेव्हा आम्ही सांगितलं मुलाच्या आईला का तुम्ही तुमच्या मुलीचं करत होता, तुमची मुलगी दुसरीकडे गेली तर तिच्या सासूबाई तिचं करणार आहे, तसं तुम्ही इथे हिचं जर केलं तर काही हरकत नाही. आपल्याला दृष्टिकोन बदली करायचा आहे का आपण आपल्या मुलीचं करतोय. मुलाचं आणि मुलीचं जेव्हा शिक्षण चालू असतं तर त्यावेळेस घरात आपण त्यांचं सर्व करतोच ना. मग आता फक्त काय मुलगा आणि सून झाली तिथे फक्त. मग सून हा शब्द बदली झाला, फक्त मुलगीच्या ऐवजी सून झाली तर आपले सर्व कर्म किंवा सर्व त्याबद्दलची कर्तव्य बदली होतात का. नाही व्हायला पाहिजे. आजच्या युगात तरी नाही व्हायला पाहिजे. आणि मग जेव्हा या गोष्टींवर सविस्तर चर्चा होत गेली, त्यांचे मतं परावर्तित करण्यात आम्ही यशस्वी होत गेलो. मग आता राहिली मुलाची आणि मुलीची गोष्ट. मुलगा म्हणे कसं शक्य आहे. मुलगी पण म्हणे नाही, माझं फील्ड आलं, त्याचं फील्ड आलं, कसं काय शक्य आहे, दोघांना एकाच युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळणार नाही. असंख्य नाना प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मग त्यांना आम्ही पर्याय दिला का तुला MBA मास्टर डिग्री करायची आहे आणि त्याला इंजिनिअरिंगमध्ये MS करायचं. तर अशी कोणती युनिव्हर्सिटी आहे ती शोधा का जिथे दोन्ही कोर्सेस उपलब्ध आहेत आणि कदाचित एखाद्या कोर्सला तिथे थोडंफार कमी महत्त्व असेल, परंतु त्याचा विचार न करता आपल्या आयुष्याचा विचार करून आपण अशी एखादी युनिव्हर्सिटी पहिल्यांदा चॉईस करा. मग त्यांनी युनिव्हर्सिटी चॉईस केल्यानंतर मग विषय परत तोच का माझी जाण्याची वेळ, त्याची येण्याची वेळ, या गोष्टी. म्हटलं या सर्व ॲडजस्टमेंटच्या गोष्टी असतात. आणि जेव्हा एक मुलगा म्हणून तू सुद्धा म्हटलं जेव्हा जाईल बाहेर तर त्यावेळेस तू जेव्हा तिथे अनोळखी व्यक्तीबरोबर तुला रूम पार्टनर असतो, तो अनोळखी असतो, कोणतेही आपले त्याचे पूर्वसंबंध नसतात, तरी आपण त्याला ॲडजस्ट करतो. इथे तर आपल्या आयुष्याचा जोडीदार बरोबर आहे, मग त्याला आपण सहाय्य करण्यास कोणती हरकत नाही. मग अशा रीतीने सर्व काउन्सिलिंग त्यांचं परत एकदा 2-2दा काउन्सिलिंग केलं आणि मग ते तयार झाले. ते तयार झाल्यानंतर मग दोघांचं सावधान झालं. पुढच्या 4-5 महिन्यात रीतिरिवाजानुसार सावधान झालं आणि दोघंही आज अमेरिकेत गेल्या 6 वर्षापासून स्थित आहेत. दोघांचंही उच्च शिक्षण लवकरच पूर्णत्वास येईल आणि उच्च शिक्षण पूर्णत्वास आल्यानंतर त्यांच्या संसाराच्या वेलीवर लवकरच एखादी कळीसुद्धा उमगेल. बघा बंधू आणि भगिनींनो, जेव्हा विचार मांडला होता आम्ही त्या दिवशी काही मित्र तर आमच्याकडे असं बघत होते का याला खाऊ का गिळू, असा काय म्हणजे काय विचार घेऊन आलाय हा. परंतु तो विचार आम्ही सातत्याने 15-20 दिवस, महिनाभर त्या कुटुंबाच्या सानिध्यात राहून त्यांच्यावर त्यांच्याशी चर्चा करत गेलो आणि त्या चर्चेतनं निश्चितच एक चांगली फलश्रुती आम्हाला त्या एका विवाहित दाम्पत्याद्वारे मिळाली. बंधूंनो, आपण सुद्धा या गोष्टीचा विचार करावा. विचार
निश्चितच आपल्याला थोडासा त्रासदायक आहे, परंतु ज्या दिवशी आपण त्यातलं मर्म जाणून घ्याल त्या दिवशी निश्चितच आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या कुटुंब पद्धतीला एक मोठा आधार मिळेल. आणि भविष्यात हे जे सायकल आहे का बुवा लग्न झाल्यानंतर मग मूल झाल्यानंतर परत त्यांचं शिक्षण, मग त्यांना मूल, तर याचं जे वय आहे, या कालचक्राचं जे वयात बसायला पाहिजे त्या वयात हे बसेल. कारण जेव्हा 30-32व्या वर्षी आपल्याला मूल होतं तर त्यावेळेस त्या मुलाची, त्या बाळाची आजी ही 60 ओलांडली गेलेली असते. आणि 60 ओलांडलेली आजी, तिचे गुडघे, तिची शारीरिक अवस्था त्या नातवाला सांभाळण्याची असतेच असं नसतं. आणि मग त्या सुखाला आजी वंचित होते आणि बाळाही वंचित होत असते. आणि मग त्याच्यातले ताणतणाव हे कुठेतरी कुटुंबावर येत असतात, कुटुंबावरनं वैवाहिक संबंधावर येत असतात. आणि मग त्याच्यातनं कुठेतरी आपण चुकीच्या दिशेला जात असतो. तर ह्या सर्वांचं, या विचारांचं आज मांडलेल्या सर्व विचारांवर आपण खरोखर योग्य ती कृती करावी आणि ही कुटुंब संस्था सुदृढ करण्यास मदत करावी. आपण पुढच्या सत्रात अनिलदादा जेव्हाही कधी पुढे कार्यक्रम घेतील त्यावेळेस मला ऐकण्यास आनंद वाटेल का या विचारांवर पाऊल ठेवून आम्ही मार्गक्रमण केलंय आणि आम्ही एक विवाहित जोडपं असून आमचं उच्च शिक्षण घेत आहोत आणि आमचा संसार पण करत आहोत. त्या दिवशी आम्हाला अत्यानंद वाटेल. आपण सर्वांनी मला विचार व्यक्त करू देण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले धन्यवाद करतो. तसेच अनिलदादांचे, विशेषतः अनिलदादांचे धन्यवाद करतो. एकच ध्यास, समाजाचा सर्वांगीण विकास. धन्यवाद. नमस्कार, जय नामदेव. मी प्राध्यापिका सौ सुषमा नागेसावळे, धुळे शहरातील महाजन कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या 25 वर्षांपासून मी कार्यरत आहे. धुळे शहर ही शिंपी पंचायत संस्थेत सल्लागार्यापदी आणि मध्यवर्ती संस्था संचलित महिला आघाडीत माजी महिला उपाध्यक्षा म्हणून काम केलेलं आहे. मंडळी, अनेक संस्थांमध्ये काम करत असताना असं लक्षात येत आहे की आत्ताची परिस्थिती अत्यंत भीषण झालेली आहे आणि समाज मागे पडतोय की काय असं वाटायला लागलेलं आहे. आणि या सगळ्याच्यात एकच आनंदाची गोष्ट आहे की आपल्या शिंपी समाजामध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय अधिवेशन संपन्न होत आहे. हे समस्त शिंपी समाजातील पोटजातींचं हे अधिवेशन आहे. आणि या निमित्ताने राष्ट्रीय अधिवेशनातच वधूवर परिचय मेळावा देखील संपन्न होत आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र बाबा पागुल यांच्या हस्ते होत आहे आणि अध्यक्षपद भूषवत आहेत अनिलदादा खैरनार. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मिनल कुडाळकर, माननीय प्राजक्ताराव, त्याचबरोबर संजयजी खैरनार आणि तसेच डॉक्टर चिंचोलकर, मिनल कुडाळकर आणि डॉक्टर शीतल तुळसकर हे या ठिकाणी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. या प्रमुख वक्त्यांचा परिचय करून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपलेच प्रश्न ते आपल्यासाठी त्या ठिकाणी अतिशय उद्बोधनाच्या उद्बोधनपर मार्गदर्शन ते त्या ठिकाणी करणार आहेत. डॉक्टर प्राजक्ताराव यांचा परिचय जर करून द्यायचा म्हटला तर त्यांचा आवाज हा आकाशवाणीच्या त्या उत्तम निवेदिका असल्यामुळे सर्वदूर पोहोचलेला असल्याकारणाने खरं तर त्यांचा परिचय करून देण्याची गरजच नाही. अतिशय उत्तम निवेदिका त्या आहेत. त्याचबरोबर अमरावती शहरात जिल्हा परिषदेत त्या कार्यरत आहेत. तसेच युनिक अकॅडमीमार्फत त्या स्पर्धा परीक्षक मार्गदर्शक म्हणून अनेक कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत. उत्तम सूत्रसंचालिका त्या आहेत.
आणि त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्यांचं सातत्याने लिखाण चाललेलं असतं. विविध सामाजिक विषयांवर त्या व्याख्यान देतात आणि ग्रामगीतेवर देखील त्यांचं प्रवचन नेहमी होत असतं. आपण त्यांच्यासाठी छानपैकी टाळ्या वाजवूया. धन्यवाद. जय नामदेव. नमस्कार. सौ नलिनी दत्तात्रय प्रतिष्ठान आणि अनिलदादा रेशीमगाठी यांच्या माध्यमातनं शिंपी समाजातील सर्व पोटजातींचे होणारे ऑनलाईन राष्ट्रीय महाअधिवेशन आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय रवींद्रबाबा बागुल, कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांच्या अथक प्रयत्नातनं हा सुंदरसा कार्यक्रम इथे होऊ घातला आहे, असे सन्माननीय अनिलदादा खैरनार, अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे अध्यक्ष माननीय अरुणजी निवासकर, माननीय भास्करदादा टोंपे, माननीय ईश्वरजी धिरडे, माननीय अनंतजी जांगजोर, मुख्य समन्वयक महाराष्ट्र आणि शिंपी समाजातील माझ्या तमाम बंधू भगिनींनो, मी ॲडव्होकेट प्राजक्ता मंगेश राऊत आपल्या सगळ्यांचे शब्दसुमनाने स्वागत करते. खरं तर आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधायला मला अत्यंत आनंद होतोय, कारण अनिलदादा खैरनारांचा ज्यावेळी मला फोन आला आणि त्यांनी विषय सांगितला की ताई आपल्याला या विषयासंदर्भात सगळ्यांशी संवाद साधायचा आहे, मला विषयच फार आवडला की मुला मुलींच्या विवाहानंतर त्यांच्या पालकांचा सांभाळ करायचा कोणी. खरं तर आजच्या काळात हा प्रश्न पडावा हे भारतीय संस्कृतीचं अपयश आहे, हे प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी मान्य करावं. सर्वप्रथम त्याचं कारण असं आहे की भारतीय समाजामधील सर्व परंपरा, सर्व संस्कृती याचा मूळ आधार आहे कुटुंब. कायद्याने सुद्धा कुटुंबाची व्याख्या अशीच केली आहे की एका स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधातनं होणारं जे प्रजनन आहे, हे प्रजनन आणि संबंध येणारे स्त्री आणि पुरुष एकत्र राहतात, त्यांचं सगळं जगणं एकत्रित असते, त्याला कुटुंब असं म्हणतात. मग हे स्त्री आणि पुरुष म्हणजेच कोण की मुलगा आणि मुलगी. आता हा जो विषय आहे की मुलांच्या विवाहानंतर त्यांच्या पालकांचा सांभाळ करायचा कोणी, कायद्याने सगळ्यात पहिल्यांदा आपण कायदेशीर बाजू बघूया. कायद्याने अत्यंत सुंदर असंच खूप अगदी एक 12 पानांचा अधिनियम काढलेला आहे. 29 डिसेंबर 2007चा हा अधिनियम आहे की विवाहानंतर एवढंच काय, मुलं कमावती झालीत आणि जर आई वडील ही ज्येष्ठ नागरिक या संकल्पनेत येत असतील, ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्ष वयानंतर, तर त्यांच्या निर्वाह भत्त्याची व्यवस्था ही त्यांच्या मुलामुलींनी करायची आहे, असं स्पष्ट नमूद आहे. त्याच्यामध्ये कुठेही मुलगा आणि मुलगी असा भेद केलेला नाही. जर अपत्यहीन दाम्पत्य असेल, असं एखादं दाम्पत्य असेल ज्यांना कुठलंही मुलबाळ नाही आणि कुठलेही नातेवाईक त्यांचा सांभाळ करावयास तयार नसेल, तेव्हा अशा दाम्पत्याची जबाबदारी न्यायालय सामाजिक संघटनांवर सोपवते. त्या संघटना सुद्धा 1860च्या राष्ट्रीय नोंदणीकृत कायद्याने मान्यता प्राप्त झालेल्या असाव्यात. पण हे त्यांच्या बाबतीत झालं ज्यांना अपत्य नाहीत, ज्यांना कोणी नातेवाईक सुद्धा सांभाळायला नाही. पण ज्यांना स्वतःची मुलं बाळं आहेत, त्यांचा ज्यावेळी हा असा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी कायद्याने
अगदी कणखर आणि स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. या पालकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलेलं आहे. म्हणजे तक्रार दाखल केल्यानंतर, आई वडिलांच्या या तक्रारीनंतर 90 दिवसाच्या आत न्यायालय आपली भूमिका स्पष्ट करते. आणि आई वडिलांनी जर तक्रार केली की आमची मुलं आमचा सांभाळ करायला तयार नाही, याबाबत आवश्यक ती चौकशी सुद्धा न्यायालय करते. गरज पडत असेल तर पुरावे सुद्धा गोळा करते आणि गरजेसाठी साक्षीदार सुद्धा निमंत्रित करते. हा संपूर्ण सखोल चौकशी करून जर न्यायाधीशांसमोर असं सिद्ध झालं की खरंच ही मुलं या आईवडिलांचा सांभाळ करत नसेल, तर अशा वेळी न्यायालय कडक निर्देश बजावते मुलाला आणि मुलीला की तुम्ही प्रत्येकी 10,000 रुपये महिना यांच्या उदरनिर्वाहासाठी द्यावा. आणि जर न्यायालयाच्या या आदेशाचं पालन 30 दिवसांच्या आत झालं नाही, तर 30 दिवसानंतर हे दाम्पत्य पुन्हा तक्रार दाखल करू शकते. आणि अशा वेळी मात्र न्यायालय सरसकट त्यांना म्हणजे या मुलाला आणि मुलीला दंड किंवा कारावासाची शिक्षा सुनावते. आता कायद्याने इतकी स्पष्ट आणि कणखर भूमिका घेतली आहे. आपण नेहमीच असं म्हणतो की भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे. भारत हे कल्याणकारी राष्ट्र आहे. सगळ्यांचं कल्याण पाहणारा अशी इथली शासन व्यवस्था आहे. आदर्श अशी घटना आहे. मी स्वतः कायद्याची अभ्यासिका असल्यामुळे मला कायद्याची ही भूमिका अत्यंत स्पष्टपणे आपल्यासमोर मांडणं फार महत्त्वाचं वाटतं. पण तरीही आपण बघतो समाजामध्ये मुलाचं आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर, वृद्धापकाळ जवळ आल्यानंतर आई वडिलांची आबाळ होताना आपल्याला दिसते. अर्थात हे संपूर्ण समाजाचं अपयश आहे, हेही आपण मान्य करावं. ज्या मुलामुलींना अगदी रक्ताचं पाणी करून आई वडिलांनी सांभाळलं, त्याच मुलामुलींना स्वतःचं जग निर्माण झाल्यानंतर हे आई वडील का नकोशे व्हावेत? आणि मला एक प्रश्न सातत्याने पडतो की मुलाचं लग्न झाल्यावर त्या घरात सून येते. त्या सुनेला आपल्या आई वडिलांची पण काळजी असते, पण तिला सासू सासऱ्यांची काळजी नसते का? एक स्त्री इतकी कशी निष्ठुर होऊ शकते? याला जबाबदार कोण, हे सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे. कायदा मुलगा आणि मुलीमध्ये कुठेही भेद करत नाही. कायद्यापुढे सर्व समान आहोत. त्याचप्रमाणे म्हणजे संपत्तीमध्ये जेव्हा मुलाला आणि मुलीला समान हक्क मिळतो, आई वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाला मुलीला समान हक्क मिळतो, तर मग विवाह पश्चात आई वडिलांची जबाबदारी सुद्धा समान पद्धतीनं मुलावर आणि मुलीवर आहे. पण भारतीय संस्कृतीमध्ये एक अशी पद्धत आहे की मुलीच्या घरी तिच्या विवाहानंतर जाऊन राहणं, जावयाकडे जाऊन राहणं हे सहजासहजी आई वडिलांना पटत. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आई वडील स्वतः एकटे राहणं कबूल करतात. एक माझ्याच परिचयातील माझी मैत्रीण आहे. तिचा भाऊ परदेशी गेला आणि तिथंच त्यानं स्थायिक व्हायचं ठरवलं. आणि तिथल्याच एका परदेशी मुलीशी त्यांनी लग्नही केलं. आता जोपर्यंत ते काका काकू अगदी छान होते, त्यांचं आरोग्य उत्तम होतं, तोपर्यंत काही अडचण नव्हती. पण नियतीचं चक्र कधी ना कधी तर आहे ना, आपला रंग दाखवतं. दुर्दैवाने त्या काकूंना एक पॅरालिसिसचा झटका आला आणि अशा वेळी त्या काकू बेड रिटर्न पेशंट झाल्या. आणि मग त्या काकू बेड रिटर्न पेशंट झाल्यानंतर त्यांची सेवा करायला कुणीच नव्हतं. आणि मग मुलांनी खूप आग्रह केला. मुलगा सून आले, 15 दिवस त्यांनी भरपूर सेवा केली आणि त्यांनी भरपूर आग्रह केला की तुम्ही आमच्याकडे येऊन राहा, आमच्याकडे चला. पण त्या काकांचं असं म्हणणं होतं की बाबा रे, मी कधीतरी तुझ्याकडे आलेलो आहोत, 1 महिना राहिलेला आहोत, मला परदेशात करमणार नाही. माझी भूमी, मी याच भूमीत जन्माला आलो आणि याच भूमीत मला मरायचं आहे, म्हणून इथेच राहू दे. पण परिस्थिती अशी होती की त्या दोघांना एकटं ठेवणं
शक्य नव्हतं. मग अशा वेळी माझ्या मैत्रिणीने ही जबाबदारी घेणं अपेक्षित होतं. पण तिने ही जबाबदारी घेण्याऐवजी एक तिसरा मार्ग सुचवला. ती आपल्या भावाला म्हणाली की दादा, तुला पैशांची काहीच कमतरता नाहीये, तू भरपूर पैसा कमवला, तू ते सगळं सोडून भारतात ये, आईबाबांची सेवा कर, कारण आईबाबा. नमस्कार, मी वंदना नारायण बाविस्कर. या ठिकाणी आज मला एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. ती म्हणजे 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव. या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून समस्त शिंपी समाजातील उपजातींचा, पोटजातींचा वधूवर मेळावा आणि अधिवेशनसुद्धा राष्ट्रीय महाअधिवेशन घेण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमाचं सगळं आयोजन तर कोणी केलं आहे, त्याचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं आहे, तर ते आहेत आमचे अनिलदादा खैरनार. अनिलदादा स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत आणि नोकरीच्या सोबतच त्यांनी औरंगाबादला राहून छोट्या छोट्या कार्यक्रमातनं समाजसेवेची सुरुवात केली. आणि सुरुवातीला त्यांना हे लग्न जमवण्याची अतिशय म्हणजे वेगळ्या प्रत्येक माणसाला समाजसेवा करताना वेगवेगळ्या पर्टिक्युलर्समधनं माणूस जात असतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रातनं जात असताना तुम्ही एक एक विषय निवडता. तर याच्यात यांनी हा जिव्हाळ्याचा विषय अनिलदादांनी निवडलेला आहे आणि तो म्हणजे लग्न जमवणं, वधूवरांची सूची तयार करणं. सुरुवातीला अनिलदादांनी एकाच व्हॉट्सॲपच्या ग्रुपच्या माध्यमातून सुरुवात केलेली होती. आज या गोष्टीला 5 वर्ष झालेली आहेत. एक व्हॉट्सॲपचा ग्रुप करता करता 1 झाला, 2 झाला, असं करत करत 5 व्हॉट्सॲपचे ग्रुप झाले. संख्या वाढत गेली, रजिस्ट्रेशन वाढत गेलं आणि त्यानंतर अनिलदादांनी टेलिग्राम नावाचं ॲपच सुरू केलं आणि त्यामध्ये अनिलदादा रेशीमगाठी हा ग्रुप चालू आहे. आणि या ग्रुपवर सुद्धा तुम्हाला इतका सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे, म्हणजे तुम्हीच प्रतिसाद दिला आहे, म्हणजे वधूवरांनी प्रतिसाद चांगला दिलेला आहे, पालकांनी दिलेला आहे आणि आज ती संख्या 6,500च्या वर गेलेली आहे. तर हे सगळं काम झालेलं आहे की आमच्या अनिलदादांनी त्यात लक्ष घालून हे काम केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची ते मोबदला घेत नाहीत, फी घेत नाही. वधूवर पालक मेळावा झाल्यानंतर ती जी सूची आहे मुलांची आणि मुलींची, ती पालकांच्या बरोबर जात असते, ती सुद्धा विनामूल्य, कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाहीत आणि अगदी निमूटपणे त्यांची बरोबर सेवा सुरू असते. प्रत्येक 2-4 दिवस महिन्यातनं ते वधूवर मेळाव्याचं आयोजन करत असतात. अशा ह्या महान व्यक्तीचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्या शिरावर आलेली आहे आणि इतकं त्यांचं कार्य आहे आणि इतके मला परिचित झालेले आहेत की मी दादांविषयी जास्त काय सांगावं. तर दादांच्या या कार्याचा अहवाल जो आहे तो सगळा बघूनच आणि या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे याच्यामध्ये उद्घाटन करण्यासाठी आमचे रवींद्र बाबा बागुल राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर संजय खैर. नमस्कार, जय नामदेव. सौ नलिनी दत्तात्रय प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय अधिवेशन समस्त शिंपी समाजाचे, यामध्ये मी आपल्या सर्वांचे अनिलदादा दत्तात्रय खैरनार स्वागत करत आहे. सर्वप्रथम भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. मित्रहो, हे राष्ट्रीय अधिवेशन समस्त शिंपी समाजाचे आहे व हे पहिले अधिवेशन आहे. याचे आयोजन सौ नलिनी दत्तात्रय प्रतिष्ठान यांनी केलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला श्री रवींद्र बाबा बागुल राष्ट्रीय अध्यक्ष लाभले आहे. यांनी वेळात वेळ काढून या अधिवेशनाला त्यांनी आपली उपस्थिती लावली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच या कार्यक्रमाचे अधिवेशनातील प्रमुख वक्ते शीतलताई तुळसकर, प्राजक्ताताई राऊत, मिनलताई कुडाळकर, तसेच श्री चिंचोलकर सर, संजूभाऊ खैरनार यांचाही मी विशेष आभारी आहे. या अधिवेशनातील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शीलाताई पिंजरकर, चंद्रकांत ताठे, सुषमाताई साळवे, वंदनाताई बाविस्कर, हेमाताई बर्दे, वनेश खैरनार, सौ श्रुती बेंद्रे यांनी केले. याबद्दलही मी त्यांचा खूप आभारी आहे. मित्रहो, अनेकता में एकता यह है शिंपी समाज की विशेषता. तसं आजच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक व्यक्ती हा एका गावातला नसून थेट
मुंबईपासून नागपूरपर्यंत, चंद्रपूर भंडारापासून तर इकडे कोकणापर्यंत विविध ठिकाणच्या व्यक्तींनी याच्यात भाग घेतलेला आहे व आपण शिंपी सर्व एक आहो हे या अधिवेशनात त्यांनी दाखवून दिलं आहे. मित्रहो, मी आपल्याला महत्त्वाची गोष्ट बोलू इच्छितो ती म्हणजे फारकत. आजकाल मुलामुलींचे वय वाढलेले आहे आणि वाढल्यानंतर एक अपत्य झाल्यानंतर सुद्धा अशी काही जोडपे आमच्याकडे येतात की आम्हाला फारकत मिळवून द्यासाठी किंवा कॉम्प्रोमाइजसाठी येतात. मी काही मुद्दे मांडू इच्छितो. एक, मुलामुलींचे वाढलेले वय. त्यांना मुलं झाल्यानंतर यांची वय 35 ते 40च्या जवळपास जातात आणि 35 ते 40च्या गेल्यानंतर हे फारकतीचं म्हणतात. हे कितपत योग्य आहे? निसर्ग हा समुद्र असू द्या या सृष्टी असू द्या, समुद्रामध्ये भरती आवटी येते, तसे निसर्गामध्ये आपल्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे ऋतू असतात, दिवस रात्र पण असते. मी हे सांगू इच्छितो की कुठलाही वेळ सतत तशी राहत नाही. वेळ नेहमी बदलत असते, प्रत्येकाची वेळ येते. आज पहिले तुम्ही पती-पत्नी म्हणून आयुष्य जगतात, त्याच्यानंतर तुम्ही आईवडील होतात. आईवडील झाल्यानंतर तुमची जिम्मेदारी बदलते. त्या मुलांवर असं म्हणायची पायी येऊ नका देऊ की देवा मी काय पाप केलं होतं म्हणून मला या आईवडिलांच्या पोटी जन्म घ्यावा लागला. तुमच्यामुळे तुमच्या मुलांचे आयुष्य खराब करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक संसार तुटतो त्याच्याबरोबर 4 संसार जातात. एक, मुलाचा स्वतःचा संसार म्हणजे आईवडिलांचा, त्याच्या दुसरा स्वतःचा संसार, तिसरा मुलीच्या आईवडिलाचा आणि चौथा मुलीच्या भावाचा. कारण की ती मुलगी घरी गेल्यावर त्या भावाच्या संसारातही त्रास होतोच. कृपा करून आपल्यामुळे दुसऱ्याचे आयुष्य खराब करू नका. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की मुलांकडे पहा. जसजसे मुलांचं वय वाढत जातं तसं मुलांचा आईवडिलांमध्ये इंटरफेअर वाढत जातो, त्यांची आवड वाढत जाते व माणसाची विचार करण्याची शक्ती किंवा विचार करण्याची पद्धत बदलत जाते. तेव्हा मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्यांना अपत्य आहे अशांनी फारकत घेऊ नये. जय नामदेव. जय नामदेव. मी हेमा बहादे. कार्यक्रमाचा गोड शेवट म्हणजे आभार प्रदर्शन आणि ते काम माझ्याकडे सोपवलं आहे, याचा मला अत्यंत आनंद होतो आहे. सौ नलिनी दत्तात्रय प्रतिष्ठान संचालित श्री अनिलदादा खेरनार यांच्या रेशीमगाठी ऑनलाईन राष्ट्रीय महाअधिवेशन आज उत्कृष्टरित्या पार पडलं. आज या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय रवींद्रबाबा बागुल आणि कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय अनिलदादा खेरनार यांनी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आजच्या या कार्यक्रमाला उत्कृष्ट वक्ते लाभलेले डॉक्टर शीतल तुळसकर यांनी आजचा ज्वलंत नाजूक विषय मुलींचे लग्नाचे वाढते वय या विषयावर अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. या मुलींचे वाढते वय ते शिक्षणामुळे किंवा करिअरमुळे असो आणि मातृत्व आणि मुलींच्या विविध समस्या यावर खरंच अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. तसंच डॉक्टर प्राजक्ता राऊत यांनी लग्नानंतर मुलांच्या किंवा मुलींच्या आईवडिलांचा सांभाळ कुणी करायचा हे देखील अत्यंत छान पद्धतीने, योग्य पद्धतीने विषय हा मांडलेला आहे. तसंच डॉक्टर चिंचोळकर यांनी हायर एज्युकेशन, स्ट्रॉंग फायनान्शियल पोझिशन अँड इगो इन मॅरेज लाईफ. खरंच मुलामुलींचं शिक्षण आज बरोबरीत झालेलं आपण बघत असतो, त्यामुळे कुणीच कमीपणा घेतलेला आपण बघत नाही. त्यामुळे येणाऱ्या अडचणी या देखील छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं आहे. तसंच डॉक्टर मिनल कुडाळकर यांनी देखील लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कसं समुपदेशन करायचं आणि हे पालकांना देखील अत्यंत आवश्यक आहे या विषयावर प्रकाश टाकला आहे. तसंच बंधू आणि भगिनींनो, माननीय संजय खेरनार सर यांनी देखील लग्न ठरवून देखील मुलं मुली यांना कशा पद्धतीने चांगलं शिक्षण देता येईल, शिकवता येईल यावर अत्यंत मोलाचं मार्गदर्शन. तर खरंच या सर्वच विषयांची आज आपल्याला अत्यंत आवश्यकता होती. या विषयावर अत्यंत मोलाचं मार्गदर्शन या वक्त्यांनी आपल्याला केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आज उपस्थित असलेले वधू वर आणि पालक आणि तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांचे या कार्यक्रमासाठी हातभार लागलेले आहेत, या सर्वांचे मी या प्रतिष्ठानातर्फे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.